मुलांनी 2 दिवस ताई मावशीबरोबर टाईम स्पेंड केल्यानंतर आज ते दोघं पण ताई मावशीला इकडे कोडोलीला घेऊन आलीत आणि माझा आनंद तर अजिबात गगनात मावत नव्हता. मी ताई येणार म्हटल्यावर कॅमेरा घेऊन अशी उभी होती. ताई गाडीतनं उतरल्याबरोबर आधी तिला मिठी मारून तिचं वेलकम केलं. इंडियामध्ये आल्यामुळे आणि इंडियातून माझ्याकडे आल्यामुळे तिला छानसं वेलकम केलं. मुलांनी तिला व्यवस्थित घेऊन आलेत आणि ताई आल्यावर भरपूर गप्पा गाठी गप्पा झाल्या. रात्री आमरसपुरीचा स्वयंपाक झाला आणि सकाळी लवकर उठून आम्ही जो प्रोग्राम ठरलेला त्याप्रमाणे ताईला आत्यांकडे घेऊन निघालो. आत्या म्हणजे माझ्या पप्पांची मोठी बहीण, जे की कागलजवळ सोंदलगा ह्या गावी असतात आणि त्या ताईचं प्रेरणास्थान आहेत. ताईचं पूर्ण शालेय जीवन जास्तीत जास्त आत्यांसोबत गेलं. त्यामुळे तिला जेव्हा पण वेळ मिळेल तिच्या शेड्यूलमधनं शक्य तितकं भेटायचा प्रयत्न करते. आणि आज तो योग आला आणि मला फोन केला की मला आत्यांकडे जायचं आहे. म्हटलं ठीक आहे, ये मुलांबरोबर आपण भेटूया. मग आत्यांकडेच नाश्ता केला, मिसळ पावचा. खूप छान नाश्ता झाला, गप्पा गोष्टी झाल्या. सगळी भेटलीत, मुलं, दादा, वहिनी. आत्यांबरोबर गप्पांमध्ये रमली होती आणि भालचंद्र दादा पण होता. दादा, वहिनी, त्याची मुलगी होती. त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात जुन्या आठवणी, पूर्वीच्या लहानपणीच्या, अरे इतकी सगळी रमली होती. एकदम फ्लॅशबॅकमध्ये सगळी गेलीत. मला काहीच कळत नव्हतं, पाचला तर सोडाच, काहीच कळत नव्हतं कारण मी खूपच छोटी होते तेव्हा. आणि लवकरच त्यांच्यातून बाहेर पडलो आत्यांना वगैरे भेटून, कारण की प्रोग्रॅम खूपच असा फिक्स आणि टाईट होता. त्याप्रमाणे दोन्ही रुपालीने एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि आम्ही निघालो कोल्हापुरात. ताईला थोडंसं शॉपिंग करायचं होतं तर तिला झुडिओमधून थोडं शॉपिंग केलं तिने आणि नंतर DIYमध्ये थोडं शॉपिंग केलं आणि आम्ही घरी आलो दुपारपर्यंत. कारण 5ला सावर्ड्यातूनही गाडी येणार होती, दादा वहिनी वगैरे, आणि आम्ही सगळी असं 2 गाड्या घेऊन आम्ही जाणार होतो लाँग ड्राईव्हला, जो की ठरलेला फिक्स प्रोग्रॅम होता. आणि ते तुम्हाला मी लाँग व्लॉगमध्ये नक्कीच दाखवते. लवकरच माझा लाँग व्लॉग येईल. तर बघा आम्ही ताईला कुठे कुठे फिरवून आणलं. तर असा होता माझा आजचा